आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। ओमिक्रॉनमुळे तिसऱ्या लाटेचा धोका शक्य, निम्मा भारत लसीकृत झाला असल्याची माहिती जाहीर। विधान परिषदेसाठी काँग्रेसच्या प्रचाराचा धडाका, अधिवेशन बेळगावातच होणार, पालकमंत्र्यांची माहिती। महामेळाव्याच्या घोषणेमुळे पुन्हा एकदा जागर, कपिलेश्वर मंदिर येथे लक्षवेधी लेझर शो सादर। कणकुंबे येथे मुलींचे वसतिगृह उभारण्याची मागणी। टिळकवाडी परिसरात स्वच्छता अभियान। भाजपतर्फे प्रचार मोहीम गतिमान। विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी चिक्कोडीत होणार। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी, घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आता पाहूयात सविस्तर बातम्या। दक्षिण आफ्रिकेत प्रथम नोंदवलेला कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉनमुळे निर्माण झालेली सौम्य तिसरी लाट जानेवारीमध्ये देशात येण्याची शक्यता आहे आणि संक्रमण कमी होण्यापूर्वी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ते शिखरावर पोहोचण्याची शक्यता आहे, अशी माहिती IIT हैदराबाद आणि IIT कानपूरच्या संशोधकांनी शनिवारी विकसित केलेल्या महामारीच्या सुप्रसिद्ध सूत्रगणितीय मॉडेलच्या अभ्यासानंतर समोर आले आहे। दक्षिण आफ्रिकेतील ओमिक्रॉन प्रकारच्या उद्रेकाच्या सध्याच्या परिस्थितीवर आधारित सूत्र मॉडेलच्या प्राथमिक अंदाजानुसार या वर्षाच्या मार्च-एप्रिल मध्ये झालेल्या लक्षणीय डेल्टा लाटेच्या तुलनेत तिसरी लाट सौम्य असेल। या वर्षाच्या मार्च-एप्रिल मध्ये दररोज सुमारे 4 लाख रुग्ण आढळत असताना दुसऱ्या लाटेदरम्यान दररोज कोविड संसर्गाने उच्चांक गाठला होता। सूत्र प्रोजेक्शन मॉडेलने सूचित केले आहे की ओमिक्रॉनमुळे येणारी तिसरी लाट जानेवारी ते मार्च दरम्यान दररोज सुमारे 2 लाख कोविड संसर्गांच्या शिखरावर पोहोचू शकते, असे तज्ञांचे मत आहे। निम्मा भारत लसीकृत झाला असल्याची माहिती जाहीर, भारताच्या लसीकरण मोहिमेने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे। देशात पात्र लोकसंख्येपैकी निम्म्या लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस देण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे। या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी ट्विट करून माहिती दिली। आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार देशात आतापर्यंत 127.61 कोटीहून अधिक लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत। गेल्या 24 तासात 1,18,18,707 जणांना कोरोना लस देण्यात आली। केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विटरवरून पात्र लोकसंख्येपैकी 50% पेक्षा जास्त लोकांचे आता पूर्णपणे लसीकरण झाले आहे। हा आपल्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे। कोरोना विरुद्धची लढाई आपण एकत्र जिंकू, असे म्हटले आहे। देशात कोरोना विरुद्ध 100% प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण करणारे हिमाचल प्रदेश हे पहिले राज्य ठरले आहे। या संदर्भात राज्याच्या एका अधिकृत प्रवक्त्याने शनिवारी दावा केला आहे। राज्याच्या तब्बल 53,86,393 पात्र लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे। ऑगस्टच्या अखेरीस पात्र 100% लोकसंख्येला लसीचा पहिला डोस देणारं हिमाचल प्रदेश हे पहिलं राज्य ठरलं होतं, असेही त्यांनी सांगितले। विधान परिषदेसाठी काँग्रेसच्या प्रचाराचा धडाका, विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने प्रचार मोहीम गतिमान केली आहे। त्यामुळे काँग्रेसच्या नेते मंडळींनी देखील आता कंबर कसली आहे। रायबाग येथे भव्य प्रचार सभा घेऊन मतदारांशी संपर्क साधण्यात आला। माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष DK शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली रविवारी बेळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रचार सभा घेण्यात आल्या। यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले। भाजपने विकास कामांची केवळ वल्गना केली आहे, तसेच प्रत्येक
प्रत्यक्षात कोणत्याही कामांना गती देण्यात आलेली नाही, याचे प्रत्यंतर बेळगाव जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमधून आले आहे। या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसच्या बाजूने मतदान होणार ते निश्चित असल्याचे मत काँग्रेस नेते मंडळींनी व्यक्त केले आहे। त्यामुळे काँग्रेसला विधान परिषद निवडणुकीत निश्चित यश मिळेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला। अधिवेशन बेळगावात होणारच, पालकमंत्र्यांची माहिती। आगामी 13 डिसेंबर पासून बेळगावात अधिवेशन होणारच, सगळी तयारी पूर्ण झाली आहे, त्यामुळे अधिवेशनबाबत संभ्रम नको असे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी स्पष्ट केलं आहे। रविवारी सकाळी बेळगावात भाजपचे उमेदवार महंतेश कवटगीमठ यांच्या प्रचाराला आले असता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। विधिमंडळ अधिवेशन भरविण्यासाठी आवश्यक दक्षता घेण्याबाबत सर्व सूचना करण्यात आल्या आहेत, त्यामुळे आता विधिमंडळ अधिवेशन भरविण्याबाबत कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। विधान परिषद ही सामान्य निवडणूक नव्हे, ही केवळ लोकनियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार असलेली निवडणूक आहे। बेळगाव जिल्ह्यात 8700 मतदानांपैकी भाजपचे निवडून आलेले कार्यकर्ते यांची मतदार संख्या 5000हून अधिक आहे। कोणत्या पक्षाचे सदस्य निवडून आलेत हे समजू शकते। भाजपाच्या सदस्यांचा आकडा बघितला तर आम्ही कुस्ती धरायची गरज नाही, कुस्ती धरायच्या अगोदरच आम्ही जिंकू, कारण भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही ही निवडणूक जिंकू शकतो। आमचे 5151 पैलवान आहेत, तर इतर पैलवानांची आम्हाला गरज नाही, त्यामुळे ही कुस्ती आम्ही जिंकणारच असा दावा देखील कारजोळ यांनी केला। महामेळाव्याच्या घोषणेमुळे पुन्हा एकदा जागर, सीमा भागातील मराठी बांधवांच्या मागणीचा विचार सरकारला करावाच लागेल, ही येथील सामान्य जनतेची मागणी आहे। मात्र त्याकडे दुर्लक्ष करून सातत्याने अन्यायाचा वरवंटा फिरविण्यात येतो, त्यामुळे याचा निषेध नोंदविण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने आता सीमा भागात पुन्हा एकदा जागर करण्याचे जाहीर केले आहे। विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महामेळावा आयोजित करून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदविण्यात येणार आहे। सीमा भागातील मराठी बांधवांनी केलेल्या अपेक्षेनुसार हा महामेळावा भरविण्याचे ठरविण्यात आले आहे, त्यामुळे आता याविषयी सीमा भागातील मराठी बांधवांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे। या महामेळाव्याला महाराष्ट्रातून नेते मंडळींनी यावे आणि सीमा बांधवांना मार्गदर्शन करावे, यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रयत्न सुरू झाले आहेत। कर्नाटकी यंत्रणेकडून मराठी बांधवांचा आवाज दडपून टाकण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। मात्र या परिस्थितीला सामोरे जाऊन देखील महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार प्रकट करण्यात आला आहे। महामेळाव्याची घोषणा झाल्यानंतर सीमा भागात पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण झाले आहे। संपूर्ण सीमा भागातील मराठी बांधवांनी महामेळा यशस्वी करण्यासाठी जागृती मोहीम लवकरच सुरू होणार आहे। आम्ही नेहमीच विरोध करतो, पण हा भाग कायमचा कोर्टात बाजू न मांडता आपल्या मांडी खाली दबावून ठेवता येतो का? आम्ही अशा सुधारणा त्यांची निवेदन आहे की आम्ही अशा सुधारणा केल्यात, आम्ही इतकं केलंय, आम्ही तितकं केलंय, त्याच्यात एक विधान सौदाची मिनी विधानसौधा आम्ही बांधली, त्यामुळे त्याच्या सकट जाऊया आणि आम्ही आमच्या समितीचं ऑफिस स्थापन असं त्यावेळेला सांगितलं होतं। तर आमच्या समितीला सुद्धा काही स्मारक पाहिजे, काहीतरी करतात, तो भाग नंतरचा आहे। महत्वाचा प्रश्न सुटणे। कपिलेश्वर मंदिर येथे लक्षवेधी लेझर शो सादर। दक्षिण काशी श्री कपिलेश्वर देवस्थान समितीच्या वतीने शनिवारी लेझर शोचे आयोजन करण्यात आले होते। या शोच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकून घेतली। देवस्थान समितीचे 2 दिवस विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले होते। शुक्रवारी टाळ मृदुंग यांचा कलाविष्कार सादर झाला होता। शनिवारी अमावस्येच्या निमित्ताने लक्ष दीपोत्सव साजरा करण्यात आला, तसेच याच वेळी लेझर शो द्वारे आगळे सादरीकरण करण्यात आले। या कार्यक्रमाच्या माध्यमातून भक्ती आणि उत्साहाचा अनोखा संगम साधण्यात आला। कपिलेश्वर मंदिराच्या शेजारी तलावाच्या परिसरात हा बहारदार शो सादर करण्यात आला, याचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला। कार्यक्रमाचे उद्घाटन मनपा अभियंता लक्ष्मी निपाणीकर आणि सामरा विमानतळाचे संचालक राकेश कुमार मौर्य यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। कार्यक्रम संयोजनासाठी देवस्थान समितीचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, नगरसेवक राजू भातकांडे, राकेश कलगटगी, अभिजित चव्हाण आणि इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। कणकुंबी येथे मुलींचे वसतिगृह उभारण्याची मागणी। खानापूर तालुक्यातील कणकुंबी येथे विद्यार्थिनींच्या निवासासाठी वसतिगृह उभारण्यात यावे अशी मागणी खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे।
या मागणीसाठी परिषदेचे तालुका अध्यक्ष अभिलाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले। कणकुंबी आणि परिसरात असलेल्या दुर्गम खेड्यातील मुलींना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे। ज्या मुलींना शाळा आणि महाविद्यालय शिक्षण घ्यायचे आहे त्यांना किमान 16 ते 18 किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागते आहे। तसेच या भागात वन्य प्राण्यांचा संचार देखील सुरू असतो। अशा परिस्थितीत विद्यार्थिनींचे हाल होतात। या समस्येमुळे विद्यार्थिनींचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे। याची दखल घेऊन कणकुंबी येथे मुलींसाठी वसतिगृह उभारण्याची मागणी करण्यात आली। At Kankumbi village in Khanapur Taluka, there is we have got lot of complaints, and this already I have given that memorandum to the Tahsildar, but no action was taken due to the shortage of funds. And there are around 100 students are studying in Kankumbi school, and recently I have directly approached to the CEO Jilla Panchayat. It is coming under the Jilla Panchayat, not under the revenue department. to Understand that? hostels. Whatever it may be. You understand the structure of the administration. If anything, you have any problem or you work with the Tahsildar, Assistant Commissioner, Village Accountant, Okay, sir. Food Department, survey directly comes under us. Okay, sir. If other than this agriculture, horticulture, social welfare, BCM, schools, hostels, 28 departments comes under CEO Jilla Panchayat. टिळकवाडी परिसरात स्वच्छता अभियान। बेळगाव दक्षिण आमदार संघात दर रविवारी आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे। या कामी नगरसेवक नितीन जाधव यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे। त्यांनी रविवारी टिळकवाडीतील गोगटे कॉलेज परिसरात स्वच्छता अभियान राबवले। सकाळपासून कॉलेज परिसर तसेच वसतिगृह परिसर स्वच्छ करण्यात आला। यामध्ये स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक वर्गाने देखील सक्रिय सहभाग घेतला होता। आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी जागरूक व्हावे असे आवाहन नगरसेवक नितीन जाधव यांनी केले। या कार्यक्रमात राजेंद्र कोसंदल, शिवा अर्जुन वडकर, राहुल दोडमन्नी, SS शेट्टी, विनायक पाटील आणि इतरांचा सहभाग होता। आज हे स्वच्छता अभियान इथं करायचं कारण का म्हटलं तर जो तुमचा परिसर आहे तो परिसर आम्ही किती वेळा बघत होतो की सगळं पूर्ण म्हणजे क्लीन असायचं आणि तुम्ही सगळे इथे बिझनेसमॅन आहे, तुमचे सगळे हॉटेल्स आहेत, कॅन्टीन आहेत, तर ह्या बाजूला जे कॉलेजची मुलं वगैरे येतात ते तुम्ही हे परिसर क्लीन नसताना पण तुम्ही तुमचा बिझनेस करत होता आणि तुम्हाला त्यासाठी कसं आहे की आपण सर्वजण तुम्ही आता क्लीन तर केलेलं आहे। ह्याच्या पुढं एक 15 दिवसातून एकदा तुम्ही सगळेजण म्हणून कॅम्प करा, आम्हाला पण तुम्ही बोलवा, आम्ही पण येतो। परंतु हे सगळं आता जसं क्लीन आहे तसं क्लीन राहायला पाहिजे एक। आणि तुमच्या शॉप्सच्या ह्या सगळ्यांची कंप्लेंट आली की जैन बस्तीकडं तिथे एक कचरा टाकायला आहे आणि तुमच्यापैकी एक चौघांची तिथं त्यांनी विथ फोटो आम्हाला नावं पण दिलेले आहेत। आता मी कोण ते सांगत नाही, तुम्ही ओळखून घ्या की तिथं कोण टाकायला आहे आणि तुम्हाला रिझल्ट काय बाबा तिथं टाकायचं आहे का, इथं गाडी येत नसेल तर गाडी येत नसेल सांगा आणि गाडी पाठवून देतो। पण तिथं कसं आहे ते जैन बस्तीकडं जे टाकायला मी सगळेजण कचरा तिथं शाळेची मुलं जातात, तिथून कॉलेजची मुलं जातात, मेन रोड आहे आणि तिथं तुम्ही सगळेजण इथले कचरा तिथं घेऊन जाऊन टाकल्यामुळे काय होतं ते मुलांच्या जीवाला ते धोका आहे। त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही तिथं कोणी पण टाकू नका। आता आम्हाला जे चौघांचे हे आलेत की नाही विथ फोटो आणि हे त्यांची नावं पण आम्हाला दिले, तर हॉटेलचं नावसुद्धा सांगितलेत त्याने। आता त्यांच्यावरती कारवाई आम्ही सध्या करणार नाही आहे आणि ह्याच्या पुढं तुम्ही सगळ्यांना सांगतो की तुम्हाला जर काय अडचण असेल तर तुम्ही सांगा, तुमची गाडी येत नसेल तर आम्ही गाडी रेग्युलर पाठवतो, परंतु तिथं ह्याच्या पुढं टाकायचं नाही। भाजपतर्फे प्रचार मोहीम गतिमान। विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने प्रचार मोहीम गतिमान केली आहे। या मोहिमेअंतर्गत उमेदवार महांतेश कवटगिमठ यांच्या प्रचारासाठी बेळगाव तालुक्यात मोहीम गतिमान झाली आहे। त्याचबरोबर विविध ठिकाणी मतदारांच्या भेटीगाठी घेण्याची मोहीम सुरू झाली आहे। या मोहिमेमुळे भाजपच्या गोटात उत्साह संचारला आहे। विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भात पक्ष कार्यालयात एक बैठक नुकतीच पार पडली। या बैठकीत पक्षाचे सहप्रभारी बसवराज यकंची यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील, ग्रामीण अध्यक्ष धनंजय जाधव, उपाध्यक्ष युवराज जाधव, पंकज घाडी आणि इतरांनी आपले विचार मांडले। ಲವ್ ಜಿಹಾದ್ ನಿಷೇಧ ಕಾಯ್ದೆ ತರುವಂಥದ್ದು, ಮತಾಂತರ ನಿಷೇಧ ಕಾಯ್ದೆ ತರುವಂಥದ್ದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಅಪೇಕ್ಷೆ ಪರವಾಗಿ ಈ ಹಿಂದೂ ರಾಷ್ಟ್ರದ ಉನ್ನತಿಗಾಗಿ ಏನೇನು ಕಾಯ್ದೆಗಳಾಗಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ವಿಚಾರದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ವಿಧಾನಸಭೆಯಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಕಾಯ್ದೆ ಕಾನೂನುಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಾಗ विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी चिकोडीत होणार।
विधान परिषदेसाठी 10 रोजी मतदान होणार आहे, तर या निवडणुकीची मतमोजणी दिनांक 14 रोजी चिक्कोडी येथे घेण्याचा निर्णय प्रशासनाने जाहीर केला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी चिक्कोडी येथे करण्यात येणार आहे. यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश जारी केला आहे. 14 डिसेंबर रोजी सकाळी 8 पासून चिक्कोडी येथील RDPU कॉलेजमध्ये मतमोजणी होणार आहे. यापूर्वी बेळगाव येथे मतमोजणीसाठी तयारी करण्यात आली होती. काही शिक्षक संस्थांना भेटी देऊन इमारतींची पाहणी करण्यात आली होती. 13 ते 24 डिसेंबर पर्यंत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुवर्णसौध येथे होणार आहे. यामुळे मतमोजणीचे ठिकाण चिक्कोडी येथे हलविण्यात आले असून या पार्श्वभूमीवर सर्व तयारी करण्यात येत आहे. विधान परिषदेच्या 2 जागांसाठी मतदान होणार आहे. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. देशात प्रथमच ओमिक्रॉनचे रुग्ण कर्नाटकात सापडले. यावर नियंत्रणासाठी कर्नाटक सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. यावर आता जर्मनीच्या धर्तीवर लॉकडाऊन करण्याचा विचार केला जात आहे. कोरोनाचे 2 डोस न घेतलेल्यांना घरातच कोंडण्यात येणार आहे. त्यांना रस्त्यावर फिरण्याची मुभा दिली जाणार नाही. ओमिक्रॉनचा संसर्ग वेगाने होतो, त्यामुळे अधिकाधिक चाचण्या करण्यावर भर दिला जाणार आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. आता ओमिक्रॉनच्या संसर्गावर नियंत्रणासाठी जर्मनीच्या धर्तीवर लॉकडाऊनचा विचार केला जात आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत याविषयी गांभीर्याने चर्चा करण्यात आली. अशा प्रकारचे लॉकडाऊन घोषित केले तर रस्त्यावरून फिरताना प्रत्येकाकडे लसीकरणाचे प्रमाणपत्र असणे गरजेचे असेल. राज्यात अजूनही लस न घेतलेल्यांची संख्याही सुमारे 50 लाख आहे. त्या सर्वांना लस देण्यासाठी सरकारकडून उपाययोजना आखल्या जात आहेत. मराठा लाईफ इन्फंट्रीचा दीक्षांत समारंभ साधेपणाने. मराठी लाईफ इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये भरती झालेल्या 276 जवानांनी शनिवारी देशसेवेची शपथ घेतली. कोरोना महामारी वाढत चालल्याने दीक्षांत समारंभ साधेपणानेच करण्यात आला. अध्यक्षस्थानी ब्रिगेडियर रोहित चौधरी होते. मराठा लाईफ इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे शनिवारी दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये 276 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. शपथ ग्रहण समारंभावेळी परेडचे नेतृत्व रिक्रूट धरम विशाल माताजी यांनी केले. प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर MS मोखा यांनी जवानांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, भारतीय सैन्यातील सर्वात जुनी पायदळ रेजिमेंट म्हणून मराठा लाईफ इन्फंट्रीचा वारसा आहे. सैनिकाच्या जीवनात शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व आहे. सैनिकांनी राष्ट्रध्वज आणि रेजिमेंटल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देशसेवेची शपथ घेतली. मातृभूमीची सेवा आणि संरक्षण हेच आमचे परम कर्तव्य आहे, असे जवानांनी अभिमानाने सांगितले. उत्कृष्ट कामगिरी करून
सर्वोत्कृष्ट रिक्रूटचा पुरस्कार NK यशवंत घाडगे यांना देण्यात आला. त्यांना ब्रिगेडियर्सच्या हस्ते गौरविण्यात आले. ओमिक्रॉनमुळे साहित्य संमेलन संयोजक गोंधळात. देशभरात ओमिक्रॉनने डोके वर काढले आहे. राज्यात 2 रुग्ण आढळून आल्याने सरकारने पुन्हा खबरदारीचे उपाययोजनास प्रारंभ केला आहे. परिणामी याचा फटका सीमा भागात होणाऱ्या साहित्य संमेलनांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संयोजक चिंतेत सापडले असून नियोजनाबाबत साशंका निर्माण झाली आहे. बेळगाव, खानापूर, निपाणी, चिक्कोडी, हुक्केरी तालुक्यात डिसेंबर ते जानेवारी महिन्यादरम्यान 15 साहित्य संमेलने पार पडतात. त्यानुसार संयोजकांच्या हालचाली गतिमान झाल्या होत्या. नियोजन करण्यात येत होते, परंतु ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळे साहित्य संमेलनाच्या नियोजनाबाबतच साशंका निर्माण झाली आहे. बेळगाव तालुक्यात होणाऱ्या कुद्रेमन्नी, कडोली, उजगाव, बेळगुंदी साहित्य संमेलन संयोजकांनी संमेलनाच्या तारखा जाहीर केल्या होत्या. त्यानुसार नियोजनाला प्रारंभही करण्यात आला आहे. सरकारकडून घेण्यात येणाऱ्या निर्णयावरच साहित्य संमेलनाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. निर्बंध लादल्यास यंदाही साहित्य रसिकांना संमेलनापासून वंचित राहावे लागणार आहे. शनिवारी 308 शिक्षकांच्या बदल्या. ऐच्छिक शिक्षक बदलीला सोमवारी प्रारंभ झाला असून शनिवारी 308 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. उर्वरित शिक्षकांच्या बदल्या सोमवारी होणार आहेत. शिक्षक बदलीसाठी 1400हून अधिक शिक्षकांनी अर्ज दाखल करण्यात आले होते. आठवड्याभरात 786 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. सोमवारी ऐच्छिक शिक्षक बदलीसाठी 100 शिक्षकांना जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात बदलीसाठी बोलावण्यात आले होते. त्यापैकी 37 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. पहिल्या दिवशी खानापूर, रामदुर्ग व सौंदत्ती तालुका बदली प्रक्रियेतून वगळल्याने शिक्षकांनी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात आंदोलन छेडले. त्यानंतर बदली प्रक्रिया सुरूच राहिली. सोमवार ते शनिवारपर्यंत 786 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. मंगळवारपासून रोज 400 शिक्षकांना बदलीसाठी बोलावण्यात आले होते. सर्वाधिक बदल्या शनिवारी झाल्या. 271 शिक्षक व 37 क्रीडा शिक्षकांच्या बदल्या झाल्या. रविवारी सुट्टी असल्याने सोमवारी बदली प्रक्रिया जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात होणार आहे. अक्राळी नजीक ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने 2 गंभीर. गोवा बेळगाव महामार्गावरील अक्राळी नजीक एका दुचाकीला ट्रकने धडक दिल्यामुळे 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे. अक्राळी नजीक असणाऱ्या राणे प्लॉट समोर गोवा येथून रामनगरच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीला गोवा येथून रामनगरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने धडक दिली. धडकेनंतर दुचाकी काही अंतरावर फरफटत गेली. सदर दुचाकीवर असणारे 2 युवक व दुचाकी ट्रकच्या खाली, त्यामुळे ते दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांना रुग्णवाहिकेतून रामनगर येथे प्रथमोपचार करून त्यानंतर बेळगाव येथे नेण्यात आले. सदर युवक हल्ल्याळ तालुक्यातील हुनुसवाड येथील असल्याचे समजते. घटनेची नोंद लोंढा पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. कंगराळी खुर्द ग्रामपंचायतीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. कंगराळी खुर्द येथे मुख्य रस्त्यावर स्मार्ट सिटी अंतर्गत करण्यात येणाऱ्या रस्त्याचे काम अर्धवट आहे. या ठिकाणी चेंबर्स उघड्यावर आहेत, त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून तातडीने 15 डिसेंबर पूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, अन्यथा तीव्र रस्ता रोको आंदोलन करू असा इशारा खुर्द ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, उपाध्यक्ष ज्योती पाटील, चेतन कांबळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. कंगराळी खुर्द मध्ये दरवर्षी 21 व 22 डिसेंबरला मसनाई देवीची यात्रा मोठ्या प्रमाणात भरते, त्यामुळे यापूर्वी अर्धवट कामे पूर्ण करावीत. स्मार्ट सिटी अंतर्गत होणारी कामे धीम्या गतीने सुरू आहेत, त्यामुळे स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांना सूचना करून कामे पूर्णत्वास न्यावीत, अन्यथा तीव्र आंदोलन करू असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी कल्लाप्पा पाटील, वीणा पुजारी, राधा कांबळे, सुनीता जाधव, भाग्यश्री गौंडाडकर, वीणा मुदगेकर, सिद्धाप्पा माळगी आदी उपस्थित होते. बेळगाव तालुक्यात मंगळवारी वीज खंडित. हेस्कॉम तर्फे दुरुस्ती काम हाती घेण्यात येणार असल्याने मंगळवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत बेळगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. काकटी, बीके कंगराळी, गौंदवाड, हुल्यानूर, बुजानूर, दरनट्टी, भरनट्टी, हळूर, कारविनकोप, कारावी, माविनहोळी, कडोली, अगसगा, जाफरवाडी, सोनट्टी, होनगासह परिसरात वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
गोकाक तालुक्यातील अपघातात मामा भाची ठार. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीस ओव्हरटेक करून पुढे जाणाऱ्या कार चालकाने समोरून येणाऱ्या मोटारसायकल स्वारास धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात मामा भाची ठार व एक महिला जखमी झाली. सदर घटना गोकाक संगणकेरी मार्गावर घडली. अपघातानंतर कार चालक गाडी सोडून फरार झाला. चैतन्य ईश्वर हडपद वय 20 व अक्षरा मल्लाप्पा न्हावी वय 6 अशी मृतांची नावे असून रूपा मल्लाप्पा न्हावी वय 32 ही महिला जखमी आहे. या प्रकरणी मिळालेली माहिती अशी की सौंदत्ती तालुक्यातील हारगोप गावाहून चैतन्य हडपद हा मोटारसायकलवरून बहीण व भाची यांना कल्लोळी येथे सोडण्यासाठी जात होता. गोकाक संगणकेरी मार्गावर मुडलगीकडून गोकाककडे जाणाऱ्या कार चालकाने ऊस वाहू ट्रॅक्टरला चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करताना वेगावरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यामध्ये चैतन्य हडपद जागीच ठार झाला तर भाची अक्षरा मल्लाप्पा न्हावी हिला उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू झाला. घटनेची नोंद घटप्रभा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सनी लिओनच्या संघाचा पराभव करून डेक्कन बनली चॅम्पियन. अबुधाबी डेक्कन ग्लॅडिएटर्सने दिल्ली बुल्सचा पराभव करत अबुधाबी T10 लीगचे विजेतेपद जिंकले. अंतिम सामन्यात डेक्कनच्या विजयाचा हिरो ठरलेल्या आंद्रे रसेलने 32 चेंडूत नाबाद 90 धावांची तुफानी खेळी केली. त्याने सलामीवीर कॅडमोर सोबत पहिल्या विकेटसाठी नाबाद 159 धावांची भागीदारी केली. फलंदाजीत धडाकेबाज खेळी केल्यानंतर आंद्रे रसेलने गोलंदाजी करतानाही एक विकेट घेतली. त्याने रोमारियो शेफर्डचा त्रिफळा उडवला. रसेलने 2 षटकात 25 धावा केल्या. या शानदार कामगिरीसाठी त्याला अंतिम सामन्यात सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. संपूर्ण लीगमध्ये 21 विकेट घेणाऱ्या श्रीलंकेचा स्टार गोलंदाज वानिंदू हसरंगाला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणून गौरविण्यात आले. प्रथम फलंदाजी करताना डेक्कन संघाने निर्धारित 10 षटकात बिनबाद 159 धावा केल्या. रसेल आणि कॅडमोर यांनी नाबाद अर्धशतकी खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्ली बुल्स संघाने चांगली सुरुवात केली होती पण 24 धावांवर ओडियन स्मिथने दिल्लीला सलग 2 धक्के दिले. यानंतर 29 चेंडूत 42 धावा करणाऱ्या चंद्रपॉल हेमराजने एका बाजूने डाव सावरला होता पण दुसऱ्या बाजूला त्याला साथ मिळाली नाही आणि दिल्ली बुल्स संघ विजेतेपदापासून 56 धावा दूर राहिला. निर्धारित 10 षटकात सनी लिओनच्या दिल्ली संघाला 7 गड्यांच्या मोबदल्यात 103 धावाच करता आल्या. गोल्डन बुद्धिबळ अकादमीचे सुयश. बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित बुद्धिबळ महोत्सवात गोल्डन चेस अकॅडमीच्या बुद्धिबळपटूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. 8 वर्षाखालील मुलांच्या विभागात गीतेश सागेकर याने 2रा क्रमांक तर सुयश उडकेरी याने 3रा क्रमांक पटकाविला. 10 वर्षाखालील वयोगटातील मुलांच्या विभागात अनिरुद्ध दासरी याने पहिला तर गीतेश सागेकर याने 2रा क्रमांक मिळविला. 12 वर्षाखालील वयोगटात मुलांच्या विभागात माधव दासरी याने पहिला क्रमांक तर शिवनागराज ऐहोळे याने 3रा क्रमांक मिळवला. 14 वर्षाखालील वयोगटात उपाध्ये याने 3रा क्रमांक मिळवला. 8 वर्षाखालील वयोगटात मुलींच्या विभागात आदित्री मिराजी हिने 3रा क्रमांक. 12 वर्षाखालील वयोगटात वैष्णवी व्ही हिने 2रा क्रमांक तर 14 वर्षाखालील वयोगटातही वैष्णवी व्ही हिने 2रा क्रमांक मिळविला. BDCA उपाध्यक्ष दत्तात्रय राव व अन्य मान्यवरांच्या हस्ते या विजेत्या बुद्धिबळपटूंना गौरविण्यात आले. बुद्धिबळ प्रशिक्षक प्रशांत अण्वेकर यांचे या बुद्धिबळपटूंना मार्गदर्शन लाभत आहे. या बुद्धिबळपटूंची निवड राज्यस्तरीय स्पर्धेकरिता करण्यात आली आहे. रिहा मॅन्त्रो, नम्रता पाटील, पद्मश्री तिनईकर, आरती बिजंत्री, विभा कटिगा, युनिव्हर्सिटी ब्ल्यू. नुकत्याच राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन पुरुष व महिला बॅडमिंटन स्पर्धेत अतुलनीय कामगिरी करताना बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटना आणि भूषण बॅडमिंटन अकॅडमी यांच्या रिहा मॅन्त्रो, नम्रता पाटील, पद्मश्री तिनईकर, आरती भजंत्री, विभा कटगी या 5 बॅडमिंटनपटूंनी युनिव्हर्सिटी ब्ल्यू हा किताब पटकावला. पुरुष गटात सचिन राठोड, एन हेलिक्स सिंग, राहुल देवरमन्नी, बसवराज कलेगुड्डे, संजय नंदन्नावर, मोहम्मद मुजावर, राहुल रेवणकर, गणेश राठोड तर महिला गटात स्वाती शिरबूर, सुदर्शिनी मगदूम, विद्याश्री यांनी युनिव्हर्सिटी ब्ल्यूचा किताब पटकावला. या स्पर्धेत पुरुष गटात 32 तर महिला गटात 16 संघांनी भाग घेतला होता. या सर्वांना बॅडमिंटन प्रशिक्षक भूषण अण्वेकर व बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे सेक्रेटरी अशोक पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
पदवीपूर्व जलतरण स्पर्धा सरस्वती महाविद्यालयातर्फे आयोजित। सरस्वती पदवीपूर्व महाविद्यालय शहापूर आयोजित जिल्हास्तरीय पदवीपूर्व आंतर महाविद्यालयीन स्पर्धा हिंद सोशल जलतरण तलावात नुकत्याच पार पडल्या। स्पर्धेत विविध तालुक्यातील स्पर्धकांनी भाग घेतला होता। स्पर्धेचे विजेते असे 100 मीटर फ्रीस्टाईल राज पवार जीएसएस, अनिल कुरमुदे केली, 200 मीटर फ्रीस्टाईल आदित्य बिरजे लिंगराज, 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक यासिर पाशा इनामदार जीएसएस, 100 मीटर बटरफ्लाय अनुज देसाई जीएसएस, 200 मीटर फ्रीस्टाईल अनिश कुरमुदे, 100 मीटर बॅकस्ट्रोक हर्ष बसरीकट्टी, 200 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक आदित्य बिजे लिंगराज, 50 मीटर बटरफ्लाय मानव जाधव गोगटे, 200 मीटर वैयक्तिक मिडले समर्थ मोरे किएली, 100 मीटर फ्रीस्टाईल अनुज देसाई जीएसएस, 50 मीटर बॅकस्ट्रोक हर्ष बसरीकट्टी आरएलएस, 200 मीटर बटरफ्लाय समर्थ मोरे केली, 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक हर्ष बसरीकट्टी आरएलएस, 400 मीटर वैयक्तिक मिडले आदित्य बिरजे लिंगराज, 50 मीटर फ्रीस्टाईल मानव जाधव गोगटे, 1500 मीटर फ्रीस्टाईल समर्थ मोरे आरएलएस, मुलींच्या गटात 100 मीटर फ्रीस्टाईल हर्षला पाटील जीएसएस, 200 मीटर बॅकस्ट्रोक किरजानी इराणी आरएलएस, 100 मीटर बटरफ्लाय खुशी बाळेकुंद्री जीएसएस, 200 मीटर फ्रीस्टाईल सृष्टी पाटील लिंगराज, 100 मीटर बॅकस्ट्रोक किरजाना इराणी आरएलएस, 200 मीटर बेस्ट स्ट्रोक शिवानी चौगले जीएसएस, 50 मीटर बटरफ्लाय खुशी बाळेकुंद्री, 200 मीटर वैयक्तिक मिडले रिया हेरेकर केली, 400 मीटर फ्रीस्टाईल सृष्टी पाटील लिंगराज कॉलेज यांनी पदके पटकावली। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।